मी तुम्हाला सांगायलाच विसरलो की आपण आलोय कुठे। आम्हाला वाटलं होतं सकाळी लवकर आलो तरच धुके भेटतील, पण तसं काय नाही। आता ह्या टाइमला पण धुके आहेत। माणूस काय करतो, दम लागल्यावरती पिण्यासाठी पाणी आणतो आणि पाणी नाही आणलं। आम्ही काय आणले, माझ्या मागे तुम्ही मागे नाही, वरती चढून चढून मला जास्त झालं। जे तुम्ही म्हणजे मोबाईलमध्ये बघू शकत नाही ना, ते इथं मी डोळ्याने अनुभवतोय। चढताना जरा धाप लागली, पण उतरताना भीती वाटायला लागली। बघा, तुला पाहिजे का? आपले त्या ब्लॉग मधले पाहुणे मंडळी तेच हे, त्यांचा तिकडून ते डायरेक्ट माझा पाठला करत इथं आले। आपल्याला आयुर्वेदिक म्हणून किंवा असं भरपूर अशा गोष्टी पूजेसाठी परत एकदा वाचलंय। दोनदा वाचलं। आता पाय वरती झाला असता नाही तर माझा। नमस्कार मित्रांनो, तर मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर एक आठवड्याच्या गॅप नंतर, म्हणजे आता एक आठवडा मी व्हिडिओ टाकलाच नाही, म्हणजे अपलोड नाही केला। तर आणि टायमिंग आय थिंक मी चेंज करायचं म्हणतोय। जो मंगळवारी आहे तो मला वाटतं पुढे ढकलूयात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गौरी आणि गणपती असल्या कारणामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही, टाइम भेटला नाही। आमच्या घरी गौरीच बसते फक्त, बट तरीही। आणि त्यामुळे मी शॉर्ट्स वगैरे बनवून मी टाकत होतो। आता मी चाललोय खंडोबा मंदिरामध्ये, तर तुम्हाला मी दाखवतो तुम्ही त्या लोकेशन वरती कसं जाऊ शकता काय। चला तर भेटूयात मग पुढे। आपण डायरेक्ट आपण आता त्या मंदिरात जाऊया, भरपूर लेट झालाय। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय बरोबर त्या लोकेशन होती जिथे आपल्याला यायचं होतं। तर हे बघू शकता, इथे मी गाडी पार्क केले आणि हे आजूबाजूचा परिसर बघा। इथे तुम्हाला बाईक पार्किंगला पण जागा आहे, फोर व्हीलरला जास्त नाहीये, बट तुम्ही करू शकता। आणि पुढे तिकडे पण थोडी जागा आहे पार्किंग करण्यासाठी। बट 1-1.5 तासाचा अंतर, म्हणजे जास्तीत जास्त मला वाटते 1.5-2 तास लागले आम्हाला इथे यायला। कारण की मध्ये रस्ते पण जरा खराब आहेत आणि जरा म्हणजे स्लो आलो आम्ही। आम्हाला रस्ता पण इथला माहिती नव्हता, मॅपवरती आहे बरोबर, पण एक मध्ये रस्ता बंद होता, त्यामुळे आम्हाला जरा येताना प्रॉब्लेम झाला। सो आता आम्ही इथे पोहोचलो ह्या लोकेशनवरती। हे बघा तुम्ही, हे त्याचं प्रवेशद्वार आहे। इथे तुम्हाला यायचं असेल ना तर मुळगाव म्हणून आहे। तर बदलापूर स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही मुळगावची म्हणजे तिथे टॅक्सी वगैरे लागली असते, ती 20 रुपये तुम्हाला चार्जेस करते। तर तिथून तुम्हाला ती आणून ह्या बाहेर लोकेशनवरती सोडेल आणि तिथून सर्व असा बाहेर असा रोड आहे। तर इथून तुम्हाला यायचं म्हटलं तर कंप्लीट मला वाटतं काहीतरी 5-10 मिनटं लागतात चालत यायला आतमध्ये। आणि नंतर मग पुन्हा हा प्रवेशद्वार इथे लागतो। तर इथून पुन्हा आता आपण स्टार्ट करणार आहे। इथून त्या शिड्या दिसतात तुम्हाला, तर ह्या चालू करणार आता चढायला आपण। आणि इथे तुम्हाला शॉप वगैरे भेटेल, नाश्ता वगैरे करायचा असेल किंवा मग काय फूल वगैरे हार वगैरे घ्यायचा असेल तर तुम्हाला घेता येईल इथे। सो आता स्टार्ट करूया आपण वरती जाण्यासाठी। पाऊस येईल म्हणून मी आज 4 व्हीलर घेऊन आलो, पण पाऊस काय आलाच नाही। सो चला स्टार्ट करूया। मी तुम्हाला स्टेअरकेस किती आहेत ते पण सांगेल आणि किती टाइम लागतो ते पण तुम्हाला मी सांगतो। सो भेटूयात मग तिथून। आता आपण पुढे आल्यानंतर पहिलं जे आपल्याला छोटं मंदिर लागतं ते आहे बानाईचं मंदिर। तर तुम्हाला दाखवतो, पाय स्लिप होतात तिथं, कारण पूर्ण हे पावसामध्ये शेवाळे झाले त्यामुळे। तर तुम्हाला मी मंदिर दाखवतो, पण जाऊयात आतमध्ये। हे बघा, आणि इथून आता आपण स्टार्ट करतोय वरती खंडोबाच्या मंदिरात जाण्यासाठी। मी तुम्हाला सांगायलाच विसरलो की आपण आलोय कुठे। ॲक्च्युली आलोय खंडोबाच्या मंदिरामध्ये, बदलापूरला जे आहे। मला आता इथे वरती चढताना पूर्णपणे धाप लागते, कारण की असा काही म्हणजे असा प्रवास नसतो माझा की गड किल्ले किंवा चढण्यासाठी असं कुठे, म्हणजे असं कुठे डोंगरावरती वगैरे चढण्यासारखा माझा प्रवास नसतो। त्यामुळे जरा मला जास्तच धाप लागते। आणि हे बाजूला पण बघा, हे असे काय स्टेअर्स आहेत पूर्णपणे। आणि तुम्ही इथे गाडी आणता ना तर तिला चार्जेस वगैरे काय नाही आहेत, तुम्ही फ्री पार्किंग करू शकता। फक्त एवढंच की तुमच्या जिम्मेदारीवरती असं आहे। तिथून थोडं वरती आल्यानंतर आपल्याला ना इथे हे बघा पायांचे ठसे त्यांचे दिसतात खंडोबा देवाचे। सो ते तुम्हाला मी दाखवतो, हे असं आहे ते। तर त्यांच्या पायाचे ठसे आहेत असं मधून। तिथून आपण वरती आल्यानंतर ना, सो वरती चालत जाताना मेन म्हणजे स्टेअरकेसच्या इथेच आहे वरती। सो आता इथून मी अर्ध्यापर्यंत पण नाही पोहोचलो अजून। तर खालून किती टाइम लागतो ना मी तुम्हाला सांगतो वरती जायला।
म्हणजे टोटल किती टाईम लागतो आहे आणि किती स्टेअरकेस आहे हे तुम्हाला मी सांगतो. बट पावसाळ्यात आत्ता येत असाल तर जरा सांभाळून, पाय भरपूर घसरतात. ते माझ्यासमोर आता 1-2 जण पडले, तर आरामात आला तर बरं होईल. 2 मिनटं आपण यांना विचारू, तुला कसं वाटते? तुला कसं वाटते? सवय नाही म्हणून, नाहीतर आम्ही चाललो असतो. पण मी एवढं चालले बरं. होय होय, आम्ही पण चाललोय, आम्हाला पण सवय नाहीये. अजून अर्धा पण नसेल झालं मला तर वाटते. इकडची काय आयडिया नाहीये किती वरती काय ते. तुम्हाला माझ्या मागे बघायचंय, हे बघा पूर्ण हे आहे धुके. आम्हाला वाटलं होतं सकाळी लवकर आलो तरच धुके भेटतील, पण तसं काय नाही. आता ह्या टाईमला पण धुके आहेत. आता मला वाटतं काहीतरी 11:30 वाजले असतील, 11:15 झाले, तर 11:15 वाजेपर्यंत धुके आहेत. पण मस्त आहे इथे, म्हणजे एकदम शांतता आहे. जरा मुंबईच्या वर्दळीपासून इकडे एकदम शांत ठिकाणी. फक्त एवढंच की जरा कष्ट करावे लागतील. आम्ही छत्री घेऊन आले, पाऊस वगैरे वरती परत आला तर प्रॉब्लेम होईल म्हणून. काय झालं रे? काय झालं? चालवत नाही, तरी पण चालावं लागणार. आता इथपर्यंत आलोय, थोडंसं वरती राहिलंय. आता मला वाटतं इथे 350 लिहिलंय. 350 झाले. आम्ही काउंटिंग नव्हती केली, बट थँक्यू तुम्ही लिहून ठेवले, त्यामुळं 350 पर्यंत आम्ही पोहोचले. इथून थोडंसं वरती राहिलं आहे, इथे खाली मेन्शन आहे. थोडं वरती राहिलं आणखी. डस्टबिन वगैरेची जागा आहे, म्हणजे तुम्ही आलात तर काही कचरा वगैरे असेल तर तुम्ही त्या डस्टबिनमध्ये टाकू शकता. खालून वरतीपर्यंत पूर्ण आहे, 5-6 ठिकाणी आहेत ते डस्टबिनचं. तर तुम्ही कचरा असं कुठे त्याच्यातच टाका. तुम्हाला माहिती आहे आम्ही वरती आलो आहे खरं, बट आहे ना माणूस काय करतो, दम लागल्यावरती पिण्यासाठी पाणी आणतो. आम्ही पाणी नाही आणले. आम्ही काय आणले? कॉफी आणली. कॉफी आणली प्यायला. पाण्याचा तर काही विषयच नाही, पाणी राहिलं खाली. आता जरा वरती आल्यानंतर बरं वाटते, धाप लागत नाही, पण गरम भरपूर झाले. तरी पण आता थोडं 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 म्हणत वरतीपर्यंत आलं आहे. किती स्टेअरकेस झाले माहीत नाही. तिथून 350 झाल्यानंतर 400चा दिसलेला, तर पुढे किती दिसतोय काय माहिती. पुढे गेल्यावरती समजेल की आता किती चढलोय स्टेअरकेस, त्यानंतर बघूयात. तर आता आपण ना थोडं वरती पोचलोय. हे तुम्ही बघू शकता माझ्यावरती पत्रा वगैरे, आणि ह्या ठिकाणी तुम्ही चप्पल वगैरे काढू शकता. तिथे पाय वगैरे धुण्यासाठी जागा आहे. आणि म्हणजे आता सध्या नळ बंद आहे तिथे, म्हणजे प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही. नळाचा वरचा स्कॉक नाही, सो तिथे तुम्ही पाय धुवू शकत नाही. सो आता तुम्हाला दाखवतो. तिथे चप्पल वगैरे काढले आता. आणि हे बघा फायनली आपण इथे पोचलो आहे खंडोबा मंदिरात. तर चला वरती जाऊयात. जरा बरं वाटतं. एवढा लांबचा टप्पा म्हणजे पूर्ण क्रॉस करून आल्यानंतर जेव्हा समोर आपल्याला असं दिसतं ना, मस्त खंडोबा देवस्थान आणि त्याच्याबरोबर धुके बघा, एकदम मस्त वाटते. आणि भरपूर डोंगराच्या वरती असल्यामुळे ना तुम्हाला इथून व्ह्यू मस्त दिसणार आहे. मी तुम्हाला तो पण दाखवेल. सो चला आता सध्या मंदिरात जाऊन येऊया. तुम्हाला मंदिरात कसं आहे ते दाखवतो, आजूबाजूचा परिसर दाखवतो. भरपूर असा परिश्रम कष्ट करून वरती आलोय, घाम काढलाय आणि आता पोचतोय त्या लोकेशनवरती. तर चला. तर माझ्या मागे तुम्ही, मागे नाही वरती चढून मला जास्त झालंय, तर माझ्या मागे नाही, पण तुम्हाला हे बघा हे मंदिर आहे ते. आणि हे आहे बदलापूरमध्ये, वाटत नाही, बट तुम्हाला पहिला मंदिर दाखवतो आतमध्ये आणि त्यानंतर मग तुम्हाला बाजूचा परिसर वगैरे दाखवतो काय ते. सो इथं आलो आहे आता. 2 मिनटं सॉरी. पहिलं तर इथं तुळस लागते. इथे तुम्हाला अगरबत्ती वगैरे लावण्यासाठी इथून आतमध्ये तुम्हाला जायला आहे, तर इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आणि हा आहे दीपस्तंभ आहे. तर चला आपण जाऊयात आतमध्ये. हे कासव आणि नंदी महाराज पूर्ण दगडांचे वगैरे बनवलेले आहेत. आणि हे मार्बलचे असतील मला वाटते, जे व्हाईटमध्ये दिसतात आहेत. आणि हे दगडाचे असतील. आणि असा काही एंट्रन्स आहे पूर्ण.
मंदिराचा. तर चला आतमध्ये. हे बघा, हे खंडोबा महाराजांचं मंदिर. आणि हे बघा पूर्ण वरती पण असं आहे. मस्त वाटतं आतमध्ये गाभाऱ्यात आल्यानंतर. तर असं काय आहे. आणि इथे तुम्हाला आहे ना म्हाळसा देवी, खंडोबा दाया यांचे तुम्हाला ना पायांचे ठसे दिसतील. तुम्हाला दाखवतो मी पायांचे ठसे किंवा असं पिंड वगैरे आहे. ते दिसत नाही प्रॉपर काय, पण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा असं आहे. आणि इथे हळद वगैरे म्हणजे भंडारा आपण जे म्हणतो ते. आणि आता मी पाय पडून घेतो. भरपूर टाईम झाला लागला आपल्यावरती यायला. आता पाय पडून घेतो आणि तुम्हाला पुढे दाखवतो कसं काय ते. मी तुम्हाला याच्यामध्ये ब्लॅक वगैरे दिसत असेल, प्रॉपर नसेल दिसत, पण तरीही ठीक आहे. सो आता पाय पडून घेतो आणि पूर्ण तुम्हाला याची सिनेमॅटिक शॉट आणि आजूबाजूचा परिसर सर्व दाखवतो. तर चला. आपण मंदिरात पूर्ण बघितलं कसं काय मंदिर कसं आहे. वरती आल्यानंतर एकदम शांत वातावरण आहे. आणि बाजूला तुम्ही मागे बघताय पूर्ण धुके, त्यामुळे मस्त वाटते इथे. सो म्हणजे तुम्ही याल ना, तर आता पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यात आलात तर मस्तच आहे. हे असं मंदिर आहे. त्या साईडला दीपस्तंभ आहे. हे तुम्हाला सर्व मी दाखवलं. आणि त्याचबरोबर ना हे बघा पूर्ण हे ना धुक्यांचं वातावरण आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणजे मोबाईलमध्ये बघू शकत नाही ना, ते इथं मी डोळ्याने अनुभवतोय. सो तेच तुम्हाला दाखवतोय. आणि हे बॅक साईड आहे पूर्ण मंदिराचं वगैरे असं. तुम्ही यायचं झालं तर सकाळच्या टायमिंगला जर आलात आणखी पहाटे वगैरे, तर तुमच्यासाठी बेटरच राहील. आणि आता तर वाजायला आले 11:30 12 वाजायला आले, तर 12च्या टायमिंगपर्यंत पण धुकेत म्हटल्यावरती सकाळी पहाटे किती असतील तुम्ही विचार करा. आम्हाला जसं वाटलं होतं 2 दिवस जसं लगातार पाऊस होता, तसं पावसामुळे वाटलं की पाऊस वगैरे येईल, पण नाही आहे. बरं झालं, त्यामुळे व्हिडिओ तरी शूट करता आला. आता मंदिरात पाय पडून झालं. चढताना जरा धाप लागली, पण उतरताना भीती वाटायला लागली. हे बघा पूर्ण सरळ असं खाली दिसते. जर पाय सरकला की डायरेक्ट एंड, म्हणजे खाली जाऊ असं. तर हळूहळू आता उतरेल. खाली गेल्यानंतरच तुम्हाला पुढे भेटतो मी. तर चला. हे असं काय चाललंय आमचं. हळूहळू हळूहळू खाली जायचं. पाय तरी पण भरपूर स्लिप होते. सो तुम्ही याल तर आरामातच या, नाही तर नंतर तुम्ही उन्हाळ्यातच या, तुम्हाला बरं पडेल. होय. इथे जे चप्पल स्टँड आहे त्याच्या बाजूलाच बरोबर ना, इथे तुम्ही बघा हे असं काहीतरी आहे. मला ह्याच्याबद्दल काय आयडिया नाही, त्यामुळे मी कुठं काय असं सांगणार नाही. आम्ही आता बऱ्यापैकी वरतून खाली उतरले आणि आमच्यासोबतच वरती चढताना हे आजोबा होते. हे बघा, त्यांचं वय भरपूर असेल, मला एवढी आयडिया नाही आहे त्यांच्या वयाची, बट आम्हाला जे धापा लागल्या, पण ते एवढंसुद्धा असताना त्यांचा मुलगा त्यांना घेऊन इथे वरती येतो आहे. म्हणजे विशेष आहे, अशी मुलं कमी असतात म्हणजे घेऊन येणारे वडिलांना वगैरे. आणि त्यांची पूर्ण फॅमिलीच आली तशी. आम्हाला तरी वरती चढताना मला वाटते काहीतरी अर्धा तास लागला असेल. एकदम कंटिन्यू जर तुम्ही चढलात ना तर अर्धा तास लागतो काहीतरी. आणि आरामात बसून वगैरे आलात तर 45 मिनटं पकडा तुम्ही असं. पण याल तर कंटिन्यू या, वरतीच जाऊन बसा डायरेक्ट. इथे मध्ये बसलात की तुमचा जरा म्हणजे एकदम रिदम तुटून जाईल असं आहे ते. सो तुम्ही डायरेक्ट वरती जाऊन बसलात तर तुमच्यासाठी बेटर आहे. तर चला हळूहळू आता उतरतो खाली.
चढताना काय वाटत नाही, पण उतरताना भीती वाटायला लागली. जसं मागाशी तुम्हाला दाखवलं तसं, पण तिथल्यापेक्षा आता इथे जरा बरं तरी आहे. तिथे डायरेक्ट असं पूर्ण खाली होतं 90 डिग्री, इथे जरा आरामातच आहे. सो जातो आता पटकन गाडीपाशी आणि तिथून डायरेक्ट घरी. आता हसायचं चाललंय बघा. का हसते सांग? आता बॉम्बस्फोट माझा पाय झाला स्लिप आणि हिने पकडलं आणि माझ्यासोबत ही पण रपक धपक झाली असती. वाचलो कसा तरी पाय सांभाळला, नाहीतर कार्यक्रम होता. मग डायरेक्ट ब्लॉग बंद, डायरेक्ट घरी जाऊन मी बसलोय कंबर धरून. बाय ब्लॉग कम्प्लीट. हिला हसायला येते, ती म्हणते मी पकडलं तुला, पण मला पहिलं हसायला आलं असतं. ही अशी मजा घेते माझी. काय असते? तुला चालायला मज्जा नाही येते का? वरती बसून चालले त्यांच्यासोबत. इथे एक मित्र हरवलाय, तुम्हाला दाखवायचे का? त्याचं घर कोणाला माहिती असेल तर नेऊन दाखवा. तुला पाहिजे काय? नाही नको, जाऊ दे विचारायला. हे बघा खेकडा. एवढ्या वरती काय करतोय, कुठून मला माहिती नाही. काही घर आहे नाही, आपले त्या ब्लॉग मधले पाहुणे मंडळी तेच हे. त्यांचा तिकडून ते डायरेक्ट माझा पाठला करत हित्ता आलेत. अजून भरपूर आहे खाली, किती पायऱ्या उतरलंय माहिती नाही, बट चाललोय. आणि हां, मगाशी धुका असल्यामुळे तुम्हाला गाव दाखवता आलं नाही, पण हे बघा, हे मूळ गाव, जे की त्याच गावातून आपण सरळ पुढे चालत आलोय आणि इकडे वरती मंदिरात गेलो. तर आता पुन्हा त्याच गावातून परत घरी जायचं आहे आपल्याला. चला, इथे ना खाली उतरताना, म्हणजे चढताना पण होतेच, पण खाली उतरताना तुम्हाला दाखवतो. इथे आपट्याच्या पानांचं झाड आहे, ठीक आहे. आणि इथे ना ते केळीसारखे दिसणारे, म्हणजे पान असल्यासारखं ते आहे. तर ते जेव्हा पूजेच्या टायमिंगला जे ह्याच्यासाठी घ्यायला जातात, तेव्हा त्या पानांमध्ये आणि ह्या पानांमध्ये फरक कळत नाही. तर ह्या पानांनी त्याला फसवलं जातं माणसांना, की ही केळीची पानं आहेत म्हणून. आणि दुसरं पण एक फळ आहे, जे की शंकरांच्या पिंडीवरती चढवलं जातं. ते फळ पण इथे वरती होतं. तर ते मी जाताना बघितलेलं, पण येताना काही दिसलं नाही, त्यामुळे त्याचा काय व्हिडिओ काढू शकलो नाही. बट इथे आहेत हे असे, म्हणजे भरपूर असे झाडं आहेत की ते आपल्याला आयुर्वेदिक म्हणून किंवा असं भरपूर अशा गोष्टी पूजेसाठी. परत एकदा वाचलंय दोनदा वाचलं. आता पाय वरती झाला असता नाही तर माझा. तर मग म्हणजे भरपूर असे आहेत असे इथे झाड वगैरे, की जे असे पूजेच्या टायमिंगला यूज होण्यासारखे आहेत. सो चला, मी पकडतो आता हात आमच्या मॅडमचा आणि निघतो. तर फायनली आम्ही आता पोचलो खाली मंदिरातून. वरतून खाली आल्यानंतर हे बघा, आपण जिथे गाडी वगैरे पार्क केली होती त्या ठिकाणी पोचलोय. भरपूर टाईम लागला. आणि शिड्यांचं बोलाल तर मला वाटतं 565 काहीतरी स्टेअरकेस होत्या, आणि त्या पूर्ण खाली उतरून आलो आहे. आणि आता गाडीमध्ये बसून निघूयात. आता इथे पाऊस तर आला नाही, पावसाचे पण आभार. पाऊस आला नाही म्हणून बरं, कारण की जर पाऊस आला असता तर आम्हाला भरपूर टाईम लागला असता. तर आता आपण गावातून निघालोय खरं बाहेर. तर हे असे बघा रस्ते आहेत, एवढे असे काय एकदम चांगले असे रस्ते नाही आहेत. पूर्ण बदलापूरपर्यंत येईपर्यंत, म्हणजे मी घनसोलीतून निघालोय तिथून पूर्ण येईपर्यंत इकडे भरपूर असे खड्डे वगैरे लागले, त्यामुळे आम्हाला भरपूर टाईम लागला. रस्ता चांगला नाही आहे. सो तुम्ही बऱ्यापैकी जर बाईक वगैरे घेऊन आलात तर तुमच्यासाठी बेटर राहील, कारण फटाफट तुम्हाला निघता येतं. जर 4 व्हीलर असेल तर तुम्हाला एकदम स्लो एका साईडने कुठून तरी असं खड्डे वाचवत यावं लागणार. सो बाईक असेल तर बेटरच आहे. सो तुम्ही बाईकने या आणि म्हणजे फटाफट पोचाल, बस बाकी काय नाही, त्यासाठी म्हणतोय. आणि हे रस्ते असे आहेत बघा, पूर्ण गावी असतात ना तशा टाईपमध्ये रस्ते तिथे. सो त्यामुळे मी बोलतोय. बदलापूर स्टेशनला उतरल्यानंतर जेव्हा तुम्ही टॅक्सी कराल तेव्हा इथे आल्यानंतर इथे तुम्हाला टॅक्सी सोडते, आणि त्याच्या समोर काय असं म्हणजे पूर्ण खाण्यासाठी वगैरे आहे. आणि तिथून तुम्हाला वरती चालत जावं लागणार. म्हणजे जर तुम्ही टॅक्सीने वगैरे आलात तर टॅक्सी तुम्हाला इथपर्यंतच ड्रॉप करते, आणि इथून पुढे तुम्हाला चालत जावं लागतं. म्हणजे जर ग्रुपमध्ये येत असाल तर लवकर आलं तरी चालेल, असा काही प्रॉब्लेम नाही. पण एकटे सोलो ट्रिप वगैरे करत असाल तर तुम्ही जरा उजेडाच्या टायमिंगला या, ते बरं राहील तुमच्यासाठी. पावसाने आम्हाला भरपूर अशी साथ दिली. म्हणजे आता तिकडून आम्ही आल्यापासून, घरातून निघाल्यापासून आम्हाला असं वाटत होतं की पाऊस लागेल वगैरे, पण घरातून निघाल्यापासून पाऊस काय लागला नाही. आणि वरती पण जाताना जरासा थेंब असं वाटत होतं, पण तसंही काही झालं नाही. गाडीमध्ये बसल्यानंतर पावसाचे म्हणजे असं
आमचं काय बोलतात त्याला, दर्शन झाले, आगमन झाले पावसाचं. तर आता पाऊस लागतोय, बरं आहे. पण आम्हाला तिथं वरती गेल्यानंतर नाही लागला ते आम्हाला जरा बरं आहे, कारण आम्हाला व्हिडिओ पण शूट करता आला आणि पूर्ण प्रॉपर फिरता आलं. नाहीतर ते छत्री सांभाळण्यात, जॅकेट सांभाळण्यात भरपूर टाइम गेला असता. सो धन्यवाद. कोण? इंद्रदेवांना धन्यवाद. तुम्ही आला नाहीत म्हणून. नाही, दरवेळीच तसं असतंच की मागच्या वेळेस पण आम्ही तिकडे लास्ट टाइम एका लोकेशनवरती गेलेलो पनवेलला. त्या ठिकाणी पण तसा पाऊस नव्हता आला, थोडा होता नॉर्मल, बट आम्ही शूट करू शकत होतो आणि तसं झालं पण शूट. आणि ह्यावेळेस पण त्यांनी साथ दिली. सो धन्यवाद. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपली एक छोटीशी ट्रिप झाली. म्हणजे ज्या मंदिरात आपल्याला जायचं होतं प्रॉपर, म्हणजे मी एवढी काय माहिती वगैरे काढली नव्हती, बट डिरेक्टली गेलो आणि शूट केलं. तर कसा झाला हे तुम्हालाच माहिती आहे. आता तुम्ही पण मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर कराच. कमेंटद्वारे मला तुम्ही सांगा की कसा झाला व्हिडिओ. आणि भरपूर टाइम नंतर, म्हणजे 1 वीकच्या गॅप नंतर मी पुन्हा हा व्हिडिओ टाकतोय. सो जरा समजून घ्या. आणि जरा सबस्क्रायबर जे आहेत माझे त्यांना धन्यवाद की माझ्यासोबत अजून तुम्ही आहात. आणि जे नवीन येतील त्यांच्यासाठी स्वागतच आहे. सो चला तर आता जाऊया घरी. आपली ती ट्रिप वगैरे तर आपण कंप्लीट केली. तर भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. You got someone new, I know it.